मुंबईच्या साकीनाका विभागात पाईपलाईन रोडवर असलेल्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। दुकानाच्या आजूबाजूचा परिसर आता रिकामी करण्यात आल्याचं बघायला मिळते। आपण ती सध्याची दृश्य पाहतोय। आग लागलेली आहे आणि साकीनाका परिसरात दुकानाला ही भीषण अशी आग लागली। अग्निशमन दलाचं पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। आगीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे ते दृश्य आपण सध्या पाहतोय। साकीनाका परिसरामधली ही दृश्य, दुकानाला भीषण आग लागली आणि आग विझवण्याचे प्रयत्न हे त्या ठिकाणी सुरू आहेत। आपण ही सध्या एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय पुढारी न्यूजवर। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, आग नेमकी कशामुळे लागली, काही माहिती मिळते का आणि काय सध्याची परिस्थिती तिथली? गौरी, ही आग जी आहे ती 10-10:15 दरम्यान लागल्याची माहिती समोर येते। मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये पाईपलाईन रोड आहे, तिथे असलेल्या दुकानांना ही आग लागलेली आहे आणि दुकानांच्या आजूबाजूचे जे दुकानं होती किंवा परिसर होता तो सुद्धा आता अग्निशमन दलाकडून खाली करण्यात आलेला आहे। घटनास्थळी अग्निशमन दल असेल, त्याचबरोबर स्थानिक प्रशासन असेल, ते घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आगीने जे आहे ते सध्या इतरही आजूबाजूच्या दुकानांना पेट घेऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्यासाठी सर्वतरी प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। मात्र ही आग कशामुळे लागली अद्याप त्याचं कारण हे समजलेलं नाहीये। अद्याप हे कारण जे आहे ते अस्पष्ट आहे। मात्र ही आग लागलेली आहे आणि लवकरात लवकर ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दल हे प्रयत्न करताना पाहायला मिळते। गौरी, हो, नक्कीच धनंजय, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।